त्यामध्ये विद्यार्थ्यांना बिया गोळा करण्यास सांगितल्या। फळे खाऊन झाल्यानंतर ज्या बिया आपण टाकून देतो त्या त्यांनी गोळा केल्या। यानंतर विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केले आणि त्यांना या अशा पद्धतीने माती दिली आणि या मातीपासून त्यांना गोळे बनवण्यास सांगितले आणि या विद्यार्थ्यांनी या मातीपासून असे गोळे बनवले। सीड बॉल्स तयार केल्यानंतर हे सीड बॉल्स घरातील टाकाऊ कापडीपासून बनवलेले हे जे पाऊच आहेत त्या पाऊचमध्ये भरून आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत। असे गोळे मग विद्यार्थ्यांनी बनवले। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हे मातीचे गोळे तयार केलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावरती मातीचे गोळे असे बनलेले आहेत बघा। हे जे गोळे तयार झालेले आहेत त्या गोळ्यांमध्ये आता ही जी बी तुम्हाला दिसते ती बी आता त्याच्यामध्ये आम्ही लावणार आहोत। या गोळ्यांच्या आतमध्ये ही बी अशी रोवून ठेवायची आणि त्याला पूर्णपणे पॅक करायचं आणि पुन्हा असं गोल फिरवायचं। हे अशा पद्धतीने बी टाकायची आहे आणि पुन्हा त्याला गोल करायचं आहे। हा तयार झाला आमचा सीड बॉल। हे बघा या पद्धतीने हा तयार झाला सीड बॉल, कारण ह्याच्या आतमध्ये आता काय आहे, बी आहे। मातीच्या गोळ्यांमध्ये आता ह्या ज्या बिया गोळा केलेल्या होत्या त्या बिया रोवण्यात येत आहेत आणि त्याच्यापासून बनवण्यात येत आहेत सीड बॉल्स। आता हे तयार झालेले जे सीड बॉल्स आहेत हे सीड बॉल्स आम्ही मुलांनी तयार केलेल्या ह्या पाऊचमध्ये ठेवत आहोत। अशा पद्धतीने हा पाऊच तयार झालेला आहे आणि हा पाऊच आम्ही विद्यार्थ्यांना किंवा इतरांना भेट देणार आहोत आणि त्यांना हे सीड बॉल्स इतरत्र टाकण्यास सांगणार आहोत। धन्यवाद।